बाई तू सावळते पायाखाली जाते. नाही आई, नाही म्हणजे तांदूळ वाया जातात हे मला मान्य आहे. पण अक्षता टाकतात त्यामागे देखील एक कारण आहे. पहिलं म्हणजे तांदूळ हे एक असं धान्य आहे जे कधी किडत नाही, ज्याला कधी कीड लागत नाही, आणि म्हणूनच शुद्ध चारित्र्याला धुतलेल्या तांदळाची उपमा देतात. ज्याचे दोन भाग होत नाहीत किंवा जे दुभंगत नाही, अशा तांदळाप्रमाणे नवरा नवरीचा संसारही कधी दुभंगू नये ही त्यामागची भावना असते. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे तांदूळ पेरल्यावर जे रोप येते ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावावे लागते, तेव्हाच ते वाढते, बहरते, फुलते. तसंच मुलगी माहेरी म्हणजे आपल्या आई बाबांकडे वाढते आणि सासरी आल्यावर ती बहरते, फुलते. म्हणूनच तांदूळ रूपी अक्षता नवरा नवरीच्या डोक्यावर टाकतात. हा, पण तांदळाची नासाडी पाहता आपल्याला एक काम मात्र नक्की करता येईल. फक्त स्टेजवरील आप्तेष्टांनी अक्षता घ्यावी आणि इतर नातेवाईकांनी फुलं घ्यावीत अशी विनम्र विनंती करते. छोटे गो पाय बाई इकली एवढी बघ. मुंबईशी हो का नाही ती घडा कौतुक. मी गावाकडची आली बघून काय झालं. अरे मी कसली मोठी युट्यूबर आहे. युट्यूबर माये लाखो फॉलोवर आहेत. हात का नाही मग मी आहे तुमची किचन क्वीन निवेदिता राऊत नकांड ठेवते आऊट. चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मायावर नका ठेवू डाऊट. मी आहे तुमची राऊत या आहे. बोलता बोलता केवढा वेळ झाला बघ. रेसिपी शूट करायला टाइम झालाय माया. चला माया गो उठला का नाही. चल ही काय नाही करवे. मी सांगतो तुला आता गावठी बोलवे लागे ना. एवढंच नाही ठीक आहे. मी अटला पांतिया तळ्या गोटी यो असता हेंपा.